भगवंतानं पहिला नमस्कार गणपतीला केला आणि त्यानंतर लीला करण्यास सुरुवात केली. बारकाई नायक आता लीला. एक दिवस पाहता पाहता मार्गशीर्ष महिना आला बरं. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणता देव येतो? येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाराय आलेले होते. खंडोबाचे नवरात्र होते. यशोदेनं रोडगे तयार केले होते. नैवेद्य खंडोबासाठी तयार केला. ते ताट देवाच्या समोर ठेवलं आणि पाणी आणण्यासाठी यशोदा घरामध्ये गेली. तितक्यात कृष्ण येऊन बसले त्या नैवेद्याच्या जवळ. एक रोडगा उचलला, जेवढा धकल तेवढा खाल्ला, बाकीचा उष्टा तसंच ठेवून दिला. चोरी केलीच्या केली, पुरावा सुद्धा पाठीमागे ठेवून दिला. यशोदा पाणी घेऊन आली, पाहते तर काय नैवेद्य उष्टा केला खंडोबाचा. कृष्णा, असा दैत्य आगळी कसा जन्माला आलास रे तू? खंडोबा देव फार कडक आहे. यशोदा सहज बोलली, खंडोबा तुझं तोंडच वाकडं करील. सहज बोलली, शब्द भगवंतांना ऐकले. कृष्णाला वाटलं मी जर माझं तोंड वाकडं केलं नाही तर कलियुगातील लोकांचा देवावरती विश्वास राहायचा नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी 4 वाजता, पहाटे 4 वाजता कृष्ण उठले आणि आईकडे तोंड वाकडं करून आले. आई वाकडो. यशोदेनं तोंड सरळ करावं आणि कृष्णानं जास्तच वाकडं करावं. घाबरली यशोदा, मी काल सहज बोलून गेले, खंडोबानं माझ्या लेकराचं तोंड वाकडं केलं का? चल बरं कृष्णा माझ्यासोबत. घेतलं त्याला सोबत, आणलं खंडोबाच्या मंदिरामध्ये. हे खंडेराया, काल मी सहज बोलून गेले, माझ्या बाळाचं तोंड वाकडं केलंस तू? कृष्णा हात जोडून खंडोबाला प्रार्थना कर. कृष्णानं हात जोडले आणि खंडोबाच्या मूर्तीकडे बारकाईनं पाहिलं. साक्षात खंडेराय थर 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 कापत बाहेर प्रगट झाले आणि खंडेराय म्हणतात, यशोदे आधी या काळ्याला खाली घेऊन जाय. जे द्यायचं असेल त्याला दे, जे खायचा देता पदार्थ त्याला दे, उरलं तर आण, नाही तर आणू सुद्धा नको. तुला माहिती नाही आमच्या सगळ्यांचा बाप तुझ्या घरी आता. आमच्या सगळ्यांचा देव, देवादी देव तुझ्या घरी आता. त्यामुळे तू फक्त त्याच्याकडे लक्ष दे. यशोदेला आता अधिकार कळू लागला कृष्णाचा. भगवान गोपाल कृष्ण हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले. आणि एक दिवस प्रसंग असा झाला की भगवान गोपाल कृष्ण आणि त्या ठिकाणी बलराम दादा होते. बलराम दादा अंगणामध्ये खेळत होते. अंगणामध्ये खेळत असताना कृष्णाने आवाज दिला, हे बलरामा इकडे ये. पण बलराम दादा म्हणतात, मी नाही येणार, तू फार भांडकुदळ आहेस कृष्णा, तू माझ्याकडे नाही येणार. बलराम दादा म्हणतात, नाही येणार. कृष्ण संतापले, बलराम दादाच्या पाठीमागे गेले, सोन्याचं कड असं पाठीमागं केलं आणि दादाच्या पाठीत अशी बुक्की मारली की बलराम दादा ओरडू लागले, आई कृष्णाने मला मारलं. यशोदा घरातून बाहेर आली, कृष्णा मोठा भाऊ आहे तुझा, हा तुझा दादा आहे, हा याला दादा म्हणायचं, याला मारायचं नाही. धाक दाखवला यशोदेनं कृष्णाला. घरामध्ये गेली धाक दाखवून. कृष्ण म्हणतात, ह्यो दादा ऐक काय? वा रे वा दादा. मूठभर माती उचलीन फेकली दादाच्या अंगावर आणि दुसरी मूठ उचलीन टाकली तोंडामध्ये. बलराम दादा म्हणतात, आई आई गाई नाही नाही खाल्ली मी माती, आई नाही नाही खाल्ली मी माती, आई कृष्णानं माती खाल्ली. भगवान माती मुखामध्ये होती. यशोदा आली, कृष्णा माती खाल्ली. बलराम दादा रे बलराम दादा, बलराम दादा रे बलराम दादा, बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, खोट बोलतो. तू भांडण माझ्यावरी, आई ग आई, आई ग आई नाही खाल्ली माती, आई नाही खाल्ली
जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने विश्वव्यापक विश्वव्यापक रमणापती आई गाई जय हो आई गाई आई खाली माती आई गाई आई खाली